गुड इव्हनिंग विद्यार्थ्यांनो, मी रचना वानखडे तुम्हाला MA फर्स्ट सेमचा तुलनात्मक राजकारण हा सब्जेक्ट शिकवणार आहे। त्याच तुम्हाला माहीत असेल की 4 युनिट आहेत। त्यातला पहिला युनिट आपण आज चालू करणार आहोत। त्याचं नाव आहे तुलनात्मक राजकारणाच्या अभ्यासाचे दृष्टिकोन। यामध्ये राजकीय समाजशास्त्र व राजकीय अर्थशास्त्र हे बघत असताना आपण तुलनात्मक राजकारणाचा अर्थ, व्याख्या, स्वरूप आणि व्याप्ती बघणार आहोत। तुलनात्मक राजकारणाचा अर्थ, व्याख्या, स्वरूप आणि व्याप्ती बघताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल का तुलनात्मक राजकारण आज अस्तित्वात आलेले नसून प्राचीन काळापासून राज्यशास्त्रात तुलनात्मक अभ्यास केला जात असे। राज्यशास्त्राचे जनक जे ॲरिस्टॉटल आहेत त्यांनी तुलनात्मक राज्यशास्त्राच्या अभ्यासाची सुरुवात केली असे मानण्यात येते। एवढेच नसून त्यांनी समकालीन 158 देशांच्या संविधानाचा अभ्यास केला व त्याद्वारे त्यांनी तुलनात्मक राजकारणाचा अभ्यास केल्याचे आपल्याला दिसून येते। तुलनात्मक राजकारणाचा अर्थ बघताना 2 देशाच्या शासनाची तुलना किंवा 2 देशाच्या संविधानाची तुलना करणे एवढा संकुचित अर्थ तुलनात्मक राजकारणाचा नसून राजकीय संस्थांच्या तुलनात्मक अभ्यास यात अंतर्भूत आहे। राजकीय संस्था म्हणजे काय? राजकीय संस्थेत शासनाची विविध अंगे येत असतात। त्यामध्ये कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ तसेच शासनाचे विविध स्तर जसे की केंद्र शासन, घटक राज्याचे शासन, स्थानिक शासन यांचाही समावेश यामध्ये होत असतो। त्याचबरोबर राजकीय पक्ष, दबाव गट यांचाही यामध्ये समावेश होत असतो। तुलनात्मक राजकारणाची व्याख्या बघताना आपल्याला काही विचारवंतांनी मांडलेल्या व्याख्यांचा अभ्यास करता येईल। जसे की एडवर्ड फ्रीमन म्हणतात की तुलनात्मक राजकारण संपूर्ण सामाजिक व्यवस्थेतील अशा तत्वांची ओळख व विश्लेषण आहे जी तत्वे राजकीय कार्ये व संस्थांना प्रभावित करीत असतात। एडवर्ड फ्रीमन म्हणतात तुलनात्मक राजकारण संपूर्ण सामाजिक व्यवस्थेतील अशा तत्वांची ओळख व विश्लेषण आहे जी तत्वे राजकीय कार्य व संस्थांना प्रभावित करीत असतात। आपण बघत असतो की राजकीय कार्य म्हणजेच राजकीय पक्ष सत्तेत असते किंवा संस्था असतात वेगवेगळ्या, त्यांचे जे कार्य असते त्यांच्या जे कार्यातून सामाजिक व्यवस्थेतील तत्वांची ओळख होताना आपल्याला दिसते आणि आपण त्याच्यातून प्रभावित होतो अशा संस्थांचा अभ्यास म्हणजेच तुलनात्मक राजकारण होय असे एडवर्ड फ्रीमन म्हणताना आपल्याला दिसून येते। दुसऱ्या नंबरची व्याख्या आहे राल्फ ब्रायबेंडी यांची। तुलनात्मक राजकारण संपूर्ण सामाजिक व्यवस्थेतील अशा तत्वांची ओळख व विश्लेषण आहे जी तत्वे राजकीय कार्ये व संस्थांना प्रभावित करत असतात। राल्फ ब्रायबेंडी म्हणतात की तुलनात्मक राजकारण संपूर्ण सामाजिक व्यवस्थेतील अशा तत्वांची ओळख आहे व विश्लेषण आहे की जी तत्वे राजकीय कार्ये व संस्थांना प्रभावित करीत असतात। जीन बार्डेल तिसऱ्या नंबरची व्याख्या आहे जीन बार्डेल यांची। तुलनात्मक राजकारण समकालीन जगातील राष्ट्रीय शासनाच्या प्रतिमानांचे अध्ययन आहे। जीन बार्डेल म्हणतात तुलनात्मक राजकारण समकालीन जगतातील राष्ट्रीय शासनांच्या प्रतिमांचे अध्ययन आहे। तर 4 नंबरची व्याख्या आहे मायकेल कर्टिस यांची। मायकेल कर्टिस म्हणतात तुलनात्मक राजकारणाचा संबंध राजकीय संस्थांची कार्यपद्धती व राजकीय व्यवहारातील महत्त्वपूर्ण निरंतरता, समानता आणि असमानता यांच्यासोबत आहे। अशा प्रकारे विविध राजकीय अभ्यासकांनी तुलनात्मक राजकारणाच्या व्याख्या केल्या आहेत। तुलनात्मक राजकारणाच्या व्याख्या जेव्हा बघत असतो आपण त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावरून तुलनात्मक राजकारणाचे स्वरूप कसे आहे हे सुद्धा समजून येत असते। तर आता आपण तुलनात्मक राजकारणाचे स्वरूप अभ्यासणार आहोत। तुलनात्मक राजकारणाच्या स्वरूप व व्याप्तीबद्दल राजकीय अभ्यासकांमध्ये एकमत दिसून येत नाही। तुलनात्मक राजकारणाचा अभ्यास प्राचीन कालखंडापासून होत असला तरी त्यांचा वास्तविक विकास द्वितीय महायुद्धानंतर झाला आहे। तुलनात्मक राजकारणाच्या स्वरूपासंबंधात प्रामुख्याने 2 संकल्पना प्रचलित आहेत। एक आहे अनुलब्ध तुलना पद्धती। या संकल्पनेच्या समर्थकांच्या मते तुलनात्मक राजकारणात
एकाच राष्ट्राच्या विविध स्तरात कार्यरत असलेल्या संस्था व सरकारचे तुलनात्मक अध्ययन करण्यात येते. केंद्र सरकार व दुसरे स्थानिक शासन यातील समानता, विषमता, निष्कर्ष काढण्याचे प्रयत्न यातून झालेले दिसतात. अनुलब्ध तुलना पद्धती आहे. याच्यामध्ये आणखी 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत की आर्थिक साधनातील समानता, नियमांची समानता आणि सत्तेची समानता. हे तिन्ही बघत असताना आपल्याला ही एक गोष्ट आवर्जून जाणवते की स्थानिक शासन आहे आणि राष्ट्रीय शासन आहे. स्थानिक शासनाकडे आर्थिक साधनातील समानता असो किंवा नियमांची समानता असो किंवा सत्तेची समानता असो, ही राष्ट्रीय शासन संस्थेपेक्षा कधी पण खालच्या प्रमाणातच असेल. कारण राष्ट्रीय शासन प्रणाली जी आहे त्यांच्याकडे आर्थिक प्राबल्य जास्त प्रमाणात दिसून येते, नियमांचे प्राबल्य जास्त प्रमाणात दिसून येत असते आणि सत्ता तर त्यांच्याकडे असतेच असते. त्यामुळे या तिन्ही गोष्टी जेव्हा राष्ट्रीय शासन संस्थेकडे मोठ्या प्रमाणात असतात त्यावेळी हा अनुलब्ध पद्धतीचा अभ्यास संकुचित ठरत असतो. आणि नंतर मग आपण बघणार आहोत की अनुप्रस्थ तुलना पद्धती. अनुप्रस्थ तुलना पद्धती या पद्धतीनुसार राष्ट्रीय शासनाचे तुलनात्मक अध्ययन केले जाते. या पद्धतीनुसार राष्ट्रीय शासनाचे तुलनात्मक अध्ययन केले जाते व त्या आधारे निष्कर्ष काढले जातात. राष्ट्रीय सरकारची तुलना करीत असताना 2 बाबींवर लक्ष देण्यात येते, जसे की एकाच देशातील विविध कालखंडातील राष्ट्रीय सरकारची तुलना करणे आणि जगातील समकालीन सरकारची तुलना करणे. एकाच देशातील विविध कालखंडातील राष्ट्रीय सरकारची तुलना करणे म्हणजे काय, तर एकाच देशामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये जे सरकार होते किंवा ज्या राज्यपद्धती होत्या त्यांचा अभ्यास करायचा आणि त्याच्यावरून वेगवेगळे निष्कर्ष काढायचे आणि जगातील समकालीन सरकारची तुलना करून वर्तमान राजकीय संस्था, संरचना, प्रक्रिया तसेच राजकीय व्यवहाराच्या इतिहासाच्या संदर्भात तुलनात्मक अभ्यास सुव्यवस्थित पद्धतीने केला जाऊ शकतो हे दाखवून देणे, हेच जगातील समकालीन सरकारची तुलना करणे व एकाच देशातील विविध कालखंडातील राष्ट्रीय सरकारची तुलना करणे याचा उद्देश असल्याचे आपल्याला दिसून येत असते. जसे की अमेरिकेची शासन पद्धती कशा पद्धतीची होती, भारताची शासन पद्धती कशा पद्धतीची होती, हे सगळं आपल्याला या तुलनात्मक राजकारणाचा अभ्यास करताना आपल्याला दिसून येत असते. त्यानंतर आपण तुलनात्मक राजकारणाची व्याप्ती अभ्यासणार आहोत. तुलनात्मक राजकारणाची व्याप्ती अभ्यासताना तुलनात्मक राजकारण ही अलीकडे विकसित झालेली अभ्यासशाखा आहे. आपण बघत असतो की तुलनात्मक राजकारणाचा अभ्यास बऱ्याच प्राचीन काळापासून झालेला आहे, पण ती अभ्यास पद्धती आत्ता आपल्या याच्यामध्ये शाखेमध्ये समाविष्ट झालेली आहे. त्याच्यामुळे त्याचा अभ्यास त्या या स्वतंत्र अभ्यास शाखेची व्याप्ती सुस्पष्ट नाही किंवा त्याच्याबद्दल स्पष्टपणे माहिती देण्यात आलेली नाही. ही अभ्यासशाखा आजही निर्माणाधीन अवस्थेत आहे. विचारवंतांमध्ये तुलनात्मक राजकारणात कोणत्या बाबीचा समावेश होतो व कोणत्या बाबीचा समावेश होत नाही याबाबत आजही एकमत आढळून येत नाही. सामान्यतः तुलनात्मक राजकारणाचे अभ्यासक्षेत्र अत्यंत व्यापक असून त्याची व्याप्ती खालीलप्रमाणे आहे. राजकीय संस्थांचा अभ्यास. यामध्ये तुलनात्मक राजकारणाची व्याप्ती बघताना राजकीय संस्थांचा अभ्यास आपण बघणार आहोत. तुलनात्मक राजकारणाच्या अभ्यासात विविध राजकीय संस्था, संघटना यांचे विशेष महत्त्व आहे. कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ व नोकरशाही, राजकीय पक्ष, दबाव गट या सर्व संस्थांची रचना, त्याची कार्यपद्धती यांचा अभ्यास आपण तुलनात्मक राजकारणामध्ये करत असतो. या सर्व संस्था प्रत्येक राजकीय व्यवस्थेत अत्यंत महत्त्वाच्या व अनिवार्य ठरतात. शासन, समाज व व्यक्तींचे राजकीय व्यवहार अशा विभिन्न संस्थांच्या मदतीनेच पूर्ण होत असतात. तुलनात्मक राजकारणाची व्याप्ती बघताना आपण सामाजिक पर्यावरणाचा देखील अभ्यास करत असतो. जसे की सामाजिक पर्यावरणामध्ये जात, धर्म, आर्थिक व्यवस्था, शिक्षण, सांस्कृतिक घटक, देशांचा भूगोल या सर्व बाबींचा समावेश होत असून त्यांचा अभ्यास तुलनात्मक राजकारणात केला जातो. त्यानंतर व्याप्ती बघताना आपण राजकीय सामाजिकरण व राजकीय संस्कृतीचा अभाव हे देखील बघणार आहोत. तुलनात्मक राजकारणाच्या अभ्यासात
राजकीय सामाजिकरण व राजकीय संस्कृती यांना विशेष महत्त्वाचे स्थान आहे. तर राजकीय सामाजिकरण ही अशी प्रक्रिया आहे ज्यामुळे व्यक्तीला राजकीय व्यवहार, मूल्ये व दृष्टिकोन यांची माहिती प्राप्त होत असते. त्यानंतर आपण आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास बघणार आहोत. तुलनात्मक राजकारणाची व्याप्ती बघत असताना आंतरराष्ट्रीय संबंधांना कशा पद्धतीचं महत्त्व आहे हे जेव्हा आपण बघायला जातो तेव्हा दिसते की आजचे युग जसे जागतिकीकरणाचे युग आहे त्याच्यामध्ये प्रत्येक देश एकमेकांवर अवलंबून असतो आणि या अवलंबतेमुळेच आपल्याला एकमेकांच्या देशांचा अभ्यास करणं तेवढंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास तुलनात्मक राजकारणामध्ये खूप महत्त्वाचा घटक आहे. त्याचबरोबर पाश्चात्य व विकसनशील समाजाचा अभ्यास. पाश्चात्य समाजामध्ये व विकसनशील देशामध्ये कशा पद्धतीचं राजकारण आहे व आपण त्यातून काय शिकायला हवं किंवा पाश्चात्य देशांकडून आपण काय घ्यायला हवं ज्यामुळे आपले विकसनशील देश प्रगतीच्या वाटचालीकडे जास्त प्रमाणात जाऊ शकतील याचा देखील तुलनात्मक राजकारणामध्ये अभ्यास केला जात असतो. आंतरशाखीय अभ्यास. आंतरशाखीय अभ्यास म्हणजे जसे राज्यशास्त्राबरोबर समाजशास्त्र, मानसशास्त्र, इतिहास, अर्थशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र या सगळ्यांचा अभ्यासाला धरून तुलनात्मक राजकारण किती चांगल्या पद्धतीने समोर आपली प्रगती करू शकते याचाही अभ्यास यात केला जात असतो. तसेच इतर बाबींचा देखील यात समावेश होतो जसे की राजकीय हिंसा, भ्रष्टाचार, राजकीय आधुनिकीकरण, राजकीय सहभाग, नागरिकीकरण, नोकरशाही व सिद्धांताचा अभ्यास या सगळ्यांचा विस्तृत अभ्यास तुलनात्मक राजकारणामध्ये होत असल्याचं आपल्याला दिसून येते. आज आपण तुलनात्मक राजकारण बघत असताना त्याचा अर्थ, त्याच्या व्याख्या आणि त्याची व्याप्ती, स्वरूप हे बघितले आहे. आज आपण इथेच आपला टॉपिक संपवणार आहोत.